हाय हॅलो नमस्कार. मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन व्हिडिओचा विषय आहे गुरुचरित्र वाचनाचे फायदे. गुरुचरित्र पारायण का करावं किंवा गुरुचरित्र वाचनाचे काय फायदे आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठीचा आजचा व्हिडिओ बनविला आहे. आत्तापर्यंत ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर गुरुचरित्र वाचणारा व्यक्तीच मुळात भाग्यवान असतो. कारण आपल्याकडे कितीही पैसा असू द्या, आपण कितीही मोठे बिझनेसमॅन असू द्या किंवा आपला कितीही मोठा पगार असू द्या, परंतु श्री गुरुचरित्र वाचण्याची इच्छा मनामध्ये तयार होणे आणि आपल्या गुरूंनी म्हणजेच दत्तगुरूंनी ते आपल्याकडून करवून घेणे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षीने व आशीर्वादाने 7 दिवस म्हणजेच 1 सप्ताह पद्धतीने गुरुचरित्र करण्यासाठी पूर्वकुर्मीचे भाग्यच असावे लागते. कारण ज्या वेळेस आपण श्री गुरुचरित्र ही पोथी वाचनाला घेतो तर हा साक्षात 5वा वेद म्हणून मानला जातो. श्री गुरुचरित्र या अमृततुल्य ग्रंथाचं वाचन करण्यासाठी आपल्या मनामध्ये पूर्वकर्मीचे काही दोष निघून जाण्यासाठी ही बुद्धी आपल्याला सुचत असते. श्री गुरुचरित्र वाचनासाठी काही नियम आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड केले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मी इथे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. या दत्त जयंती विशेष सप्ताहात म्हणजेच 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात आपल्याला हे पारायण करायचे आहे. श्री गुरुचरित्र पारायण हे एक दिव्य आणि महत्त्वाचे कार्य आहे. याचा उपयोग शुद्धी, शांती आणि गुरुकृपेसाठी होतो. सप्ताह पद्धतीने किंवा 3 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता. सप्ताह पद्धतीने करताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 11 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आपल्याला वाचून पूर्ण करायचे आहेत. किंवा जेव्हा आपण 3 दिवसाचे पारायण करतो त्यावेळेस पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 24 अध्याय आपल्याला पूर्णपणे वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 25 ते 37 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आणि तिसऱ्या दिवशी 38 ते 53 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. एका व्यक्तीने जर पारायण करायचे ठरवले तर 7 दिवसाचे पारायण करावे. त्यात नित्यसेवेचा खंड पडू देऊ नये. शक्यतो झोपण्यासाठी जमीनच वापरावी. आपण जेव्हा सप्ताह पारायण करतो त्याचे कसे फायदे होतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे स्वामी सेवेचं फळ आपल्याला जर जाणवलं नसेल तर आपल्याला या काळात काही ना काही अनुभूती नक्कीच येते किंवा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला हे पारायण तितक्याच मनोभावाने एकाग्र चित्ताने सेवा करायची आहे. जर आपण ही सेवा केंद्रामध्ये जर करत असलो तर तिथे इतर सेवा पण असतात, म्हणजे प्रहरी सेवा. प्रहरी सेवा हा टाईम देवाचा जागण्याचा टाईम असतो व इतरांचा झोपण्याचा टाईम असतो. या टाईममध्ये साक्षात ईश्वरांसोबत आपलं कनेक्शन होत असतं. जास्तीत जास्त 3 ते 5 वेळा साक्षात सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या स्वामी सेवेकरांना दर्शन दिलेलं आहे. आणि गुरुचरित्र वाचन काळामध्ये आपल्याला जे दोष आहेत ते इथे निघून जातात. उदाहरणार्थ असे काही दोष असतात जे आपल्या रोजच्या जीवनात आपण अनुभवले आहेत. म्हणजेच काहींचे व्यसनाबाबतचे प्रश्न असतात, काहींना विवाहासंबंधित प्रश्न असतात, काहींना निद्रानाश असते म्हणजे झोप लागत नाही, काहींना नोकरीचे प्रश्न असतात, काहींना व्यवसायाचे प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांची सुटका होते. अशा प्रश्नांना उत्तरे भेटतात. म्हणजेच गुरु प्रश्नाचे निरसन नक्कीच करतात. जेव्हा
गुरुचरित्र आपण वाचतो तेव्हा वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये संचारते, आपल्यामध्ये बदल होत असतो. कारण स्वतः दत्तगुरूंनी असं सांगितलंय, जेव्हा त्यांनी आपल्या गाणगापूरला निर्गुण पादुका ठेवल्या आणि त्या गुप्त झाल्या अमरच्या संगमामध्ये, तर त्यावेळेस त्यांनी सर्वांना सांगितले की मी पुस्तक रूपाने आमच्या भक्तासाठी राहू, आमचा प्रसाद भक्तासाठी असेलच. तर हा साधासुद्धा ग्रंथ नसून अद्भुत, चमत्कारिक आणि भव्य दिव्य असा ग्रंथ आहे. याचं पावित्र्य आपण राखलंच पाहिजे. म्हणून 7 दिवस श्री गुरुचरित्र पोथी एका जागेवरून हलवायची नाही, ती एकाच जागेत ठेवायची. पोथी म्हणजे साक्षात दत्त स्वरूप गुरुदेव दत्त महाराज असतात, ज्यांनी जगाचं गुरुपद घेतलं. तर श्री गुरुचरित्र वाचणारा साठी काही नियम आहेत. पहिला, पर अन्न टाळणं. तर त्या घरामधले दोष आपल्याला माहिती नसतात, आपण केलेली सेवा निष्फळ जाऊ नये त्यासाठी हे नियम असतात. श्री गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी जो संकल्प पहिल्या दिवशी हातात पाणी घेऊन त्यावर अक्षता टाकून केलेला असतो, तर तो संकल्प निश्चितच पूर्ण होतो. परंतु आपल्याला वाटतं त्याप्रमाणे जरी नाही झालं तरी जे आपल्या गुरूंना वाटतं त्याप्रमाणेच आपलं काम झालेलं असतं. पण आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, एक बाळ आहे, ते जितकं आईजवळ हट्ट करतं ते तितकं कोणाकडे करत नाही. त्या बाळाला, त्या लेकराला काही माहीत नसतं, चांगलं काय वाईट काय हे काहीच माहीत नसतं. त्याचप्रमाणे आपण आपल्या गुरुजवळ, आपल्या ईश्वराजवळ, आपल्या स्वामींजवळ, आपल्या स्वामी आईजवळ आपण हट्ट करत असतो की माझं हे काम होऊ द्या, माझं ते काम होऊ द्या. पण आपण जे मागतोय देवाकडे, आपल्या गुरुदेवाकडे, ते सहजासहजी देत नाहीत. ते आपली परीक्षा नक्कीच घेतात. त्यांना ठाऊक असतं आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. त्यावरून ते आपल्यासाठी काम करत असतात. गुरु शिष्याची परंपरा असलेला हा चारित्र्याचा ग्रंथ आहे. गुरुवाक्य म्हणजेच कामधेनू असं गुरुचरित्रात सांगितले. गुरुवर अफाट भक्ती कशी असली पाहिजे हे या ग्रंथातून आपल्याला पाहावयास मिळते. गुरुचरित्राचं विभाजन वेगवेगळ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. 3 पोर्शनमध्ये विभाजन केलेलं आहे. काही ना काहीतरी शिकवून देत जाते, त्यातूनच आपल्याला नवीन शिकवण घेऊन जायची आहे. मराठी अनुवाद वाचणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण पोथी वाचताना प्रत्येक अध्यायाचा सारांश तिथे दिलेला आहे. त्यामधून आपल्याला कळते की अशक्यही शक्य दत्तगुरूंच्या आशीर्वादाने झालेलं आहे. विभूतीचे महत्त्व कळालेलं आहे. आपल्याला जर ज्ञानाचा गर्व झाला तर काय होतं, आपण नम्र होणं किती गरजेचं आहे, आपण या ग्रंथातून शिकलेलं आहे. गुरूंना जर सुकलेल्या काळीला पाणी घाल, त्यावेळेस त्याला पालवी येईल. त्यावेळेस अंगावरील कोड जातील, तर नक्कीच पालवी येते. या कलियुगामध्ये जेव्हा आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होते आणि आपण त्या गोष्टीला भूल थापांना बळी पडायला लागतो, आपले पावलं चुकीच्या दिशेला वळायला लागतात, त्यावेळेस आपल्याला कोणीतरी आवरणारं, सावरणारं असावं लागतं. जसे आपल्या आयुष्यात 5 महत्त्वाचे गुरु आहेत. पहिले गुरु म्हणजे आपली आई, दुसरे गुरु म्हणजे आपले वडील, तिसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक, चौथे आपले व्यावसायिक गुरु आणि 5वे आपले आध्यात्मिक गुरु. यामध्ये गुरु कसा असावा याचे वर्णन सुद्धा केलेले आहे. त्यामुळे गुरुचरित्राचे वाचन केल्याने अनेक फायदे आपल्याला होतील. काहीतरी साक्षात्कार, चमत्कार होत असतो. मुळात हा ग्रंथच चमत्कारिक ग्रंथ आहे, म्हणून त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सर्व स्वामी भक्तांना, आपल्या सबस्क्रायबरना, आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सर्व स्वामी सेवकांना आणि आपल्या सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे, शक्य तेवढ्या जास्तीत जास्त संख्येने गुरुचरित्र पारायण करायचे आहे. एका वर्षात 2 वेळेस ही सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते. पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताह आपण साजरा करतो आणि दुसऱ्यांदा दत्त जयंती सप्ताह आपण साजरा करतो. तर सांगितलेल्या गोष्टीचं पालन करावं, नक्कीच काहीतरी अनुभूती येईल, साक्षात्कार होईल. भिवू नकोस, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.